एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहे. तर आज ना ट्यूसडे आहे आणि आज माझा उपवास पण आहे. पण इतका डेंजर पाऊस सुरू झाला आहे आज. ओ माय गॉड, आज 23 जून आहे. स्पृहाला स्कूलमध्ये मी जेव्हा घ्यायला गेली तेव्हाच खूप सारे ढग साचून आले होते. आणि मी जेव्हा स्कूलमध्ये गेली तर असं स्कूल काय 200-300 मीटरवर जोरात मोठे थेंब पडायला लागले होते पाण्याचे. आणि मग मला असा डाऊट यायला लागला, म्हटलं घरी जाताना पक्का भिजू. पण झालं काय की मी माझा रेनकोट आहे ना घरात ठेवला आणि स्पृहाचा रेनकोट डिक्कीमध्ये होता गाडीच्या माझ्या. त्याच्यामुळे मग मी काय केलं, पटकन गाडीच्या डिक्कीतून रेनकोट काढला आणि मग स्पृहाच्या क्लासरूमकडे पळत गेली. म्हणजे गेली मग तिला रेनकोट घातला आणि मग तिला आणलं. तर मग आम्ही जेव्हा स्कूलपासून थोडंसं साईडला असं थोडंसं बाहेर आलो, इतका जोरात पाऊस सुरू झाला. आणि मग बरं स्पृहाला मी पूर्ण प्रोटेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे स्पृहाला काही झालं नाही. स्पृहा ओली नाही झाली, पण मी पूर्ण भिजून आली. मला घरी आल्यावर पुन्हा आंघोळ करावं लागली. माझे केस ओले झाले. ते बघा, मंदिरात तर काही जाताच आलं नाही आज, बिकॉज एवढा पावसाळा आणि एवढं पाणी झालंय ना. मी कसं जाऊ आता? मी नाही गेले आज, बघूयात आता. आमचा फॅन आहे ना खूप काळा झालाय. प्लीज डोंट कमेंट ऑन इट, बिकॉज ना तो फॅन आहे ना मला पुसता येत नाही. माझा एकदा दोनदा ना हात तसा मुरगळला आहे तो पुसता. कारण मी ते वरती पुसायला गेली का, एक तर माझी हाईट थोडी कमी आहे, 5 फूट 3 इंच आहे माझी हाईट. आणि तो फॅन जरा जास्त उंच आहे. तो साफ करायचं काम फक्त माझा नवरा करतो बस, कारण माझा हात पुरत नाही तिथे. त्यांना जेव्हा टाइम मिळाला तेव्हा ते पुसतात. आणि मी एकदा दोनदा याच्यावर स्टूल ठेवून खुर्ची ठेवून उभी राहून करायला गेली का ते सटकून जातं आणि जीवाशी येतं. एक तर घरामध्ये मीच राहते आणि स्पृहा राहते दिवसभर. त्याच्यामुळे तिच्या पप्पांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की फॅन मी साफ करायची नाही, म्हणून मी साफ करते. इथे बघा आम्ही कसं बसलोय. खूप गरम होत आहे आणि लाईटही गेली आहे बरं का घरामध्ये. आणि ना लाईट पण गेली आहे. आणि आता मग काय करायचं, मग आम्ही बसलोय आणि मी लिटरली गॅलरीच्या दोन्ही दरवाजे ओपन करून दिले गॅलरीचे. आणि मस्त बसलोय आम्ही गॅलरीमध्ये. तुम्हाला दाखवते. हे बघा, असं बसलोय आम्ही एकदम. गॅलरीचे दोन्ही डोअर ओपन आहे आणि स्पृहा आणि मी बसली आहे. आणि स्वयंपाक करायचा आहे. आता साबुदाणा खिचडी बनवायची, पण बघू लाईट आल्याशिवाय तर काही नाही करता येणार मला. तिची डॉल हाय बोलते तुम्हाला, स्पृहाची डॉल. एनिवेज गाईज, व्हिडिओ संपलेला नाही आहे. तुम्हाला दाखवते मी इथून कसं दिसतोय व्ह्यू माझ्या गॅलरीत. तर हे बा, एकंदरीत माझी गॅलरी धुतली गेली आज. हा टिश्यू मी आत्ता फेकला, तो पडलेला होता इथं कोपऱ्यात. आणि मी जेव्हा दरवाजा खोलला इथं अडकलेला होता इथं दरवाजामध्ये, आणि तो गेला तिकडे असं. आणि हा दरवाजा आम्ही ओपन नाही करत, त्याच्यामुळे तो बघा किती काळा आहे. आणि तो माझा रोज फरची पुसल्या जातो, म्हणून तेव्हा अर्धा कसा पुसलेला स्वच्छ आहे आणि इकडचा बघा कसा काळा आहे. आता एखादा दिवस मला याची काळजी घ्यावा लागेल, पुसावा लागेल. हे बघा मस्त झाड आता टवटवीत होतील माझे, कारण की उन्हामुळे थोडेसे सुकले होते ते. आणि काही दिवसात तुम्हाला माझ्या गॅलरीमध्ये सरप्राईज मिळणार आहे. नवीन प्लांट येणार आहे, दाखवेल तुम्हाला मी. हॅलो गाईस, कसे तुम्ही सगळे? आम्ही पहिले मी काय करत आहे. बाय बाय, टाटा. तर ना आता आहे डे 2 आणि मी बनवत आहे डोसे. ॲक्च्युली डोशाचं पीठ उरलं होतं, त्याच्यामध्ये मी मिरची वगैरे टाकली. आता जिरं, मोहरी, मिरची आणि वरती पालक कापून टाकला आहे. तुम्ही बघू शकता पालक तो कापून टाकला आहे. आणि याच्यामध्ये सगळं जिरं बिरं दिसतं आहे बघा सगळं. आणि अशा प्रकारे मी नाश्ता बनवते. व्हिडिओ बनवणे. हे एव्हरीवन, तर आता झाली आहे सकाळ आणि बघू शकता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. मेकअप काही झालेला नाही आहे, पण आंघोळ झाली आहे. आणि आता मी चहा ठेवला आहे. इथं माझा चालू आहे चहा, मस्त अद्रकवाला चहा चालू आहे. हे बघू शकता तुम्ही, अद्रक टाकलाय मस्तपैकी त्याच्यामध्ये आणि उकळतोय तो चहा. सुंदर असा तो जास्त ठेवला आज, बिकॉज ना मी माझी ब्लॅक कॉफी पिल्या गेली आहे. पण आज मला ना टोस्ट खाऊशी झालं आहे, मग आता मी चहा टोस्ट खाणार आहे.
आणि स्पृहा पण खाते माझ्यासोबत 4 टोस्ट. स्पृहाच्या पप्पांचा उपवास आहे, आज सॅटर्डे आहे. तर म्हटलं मस्तपैकी चहा करूयात. माय गॉड, लाईव्ह चहा फुटलेला आहे. चहा फुटला आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आता उरलेलं जेवढं दूध होतं का ते पूर्ण ठेवलं. दूधवाल्याला बोलावं लागेल मला, कारण की रोजचंच दूध सकाळचा चहा फुटूनच जातो, संध्याकाळचा होतं व्यवस्थित, पण दुसऱ्या दिवशी जो करतो ना तो चहा फुटूनच जातो. मी दूध तापून ठेवते तरी पण कसं काय होतंय काय माहिती. एव्हरीवन, तर बघू शकता तुम्ही इडल्या बनल्या अशा. आज अशा इडल्या बनवल्या होत्या मस्तपैकी, एकदम फ्लफी फ्लफी इडल्या झालेल्या होत्या. आता मी एकच भांडं बनवलं कारण की जास्त बनवलं नाही, स्पृहाला आणि मलाच खायच्या होत्या म्हणून. तरी त्यातल्या एवढ्या उरल्या आहे बरं का. 14 इडल्यांपैकी किती इडल्या उरल्या? 4 आणि 4 8 इडल्या उरल्या आहेत 14 पैकी. बाकी मी 4च खाल्ल्या आणि स्पृहाला 4 दिल्या होत्या. तर एवढ्या इडल्या उरल्या आहे. आणि ही आहे इडलीची चटणी. इतकी छान झाली होती ही चटणी, टेस्ट इतकी सुंदर लागली ना. मी वेळेवर रेकॉर्ड नाही केलं, खूप घाई झाली होती मला म्हणून. तर मस्तपैकी त्याला कढीपत्ताचा इतका प्युअर फ्लेवर येत होता ना बस कधी. आणि बघू शकता साबुदाणा खिचडी बनवली होती अशी. आणि होतं काय माहिती का, आता पावसाळ्यामध्ये सर्दी वगैरे खूप होते आपल्याला, तर बोंबील खूप मेन चीज आहे. तर मी ना काय करते, बोंबील घेऊन ठेवते पावसाळ्यामध्ये सुकवून. बोंबील सुकवून आहे ना त्याचे असे छोटेसे कट करून, बोंबील सुकवून आहे ना असे छोटेसे कट करून ठेवते. आणि ना जेव्हा गरज आली का तेव्हा मस्त तेलामध्ये असे तुकडेच टाकायचे, कारण आपला वेळ वाचतो खूप. आणि पावसाळ्यामध्ये कसे होते माहिती का ते ना असे खूप येऊन जाता ओले असल्यामुळे काय होतं माहिती का, ते असे पटकन कट नाही होत, असं इलास्टिक सारखे होऊन जातात. कट करायला आपल्याला पटकन नाही करता येत. कडक असले म्हणजे कसे माहिती का हाताने पण तुटता. आता हे बघा मी घरी आणले आणि आता पाऊस पडलाय थोडासा, पण मी बरं लवकर आणल्या कट करून ठेवले ते, म्हणून ते कट झाले वेळेवर. आणि आता बघा असे दाबले ना असे खूप असे लवचिक फील होत आहे, म्हणजे मॉइश्चर घुसून जातं पटकन त्यांच्यामध्ये. तर मी पटकन असे कट करून ठेवले. आता असा एक डब्बा स्पृहाच्या पप्पांना पण देते मी, आणि असा डब्बा माझ्याजवळ पण ठेवते मी, कारण की कुकिंग वगैरे करायला बरं पडतं, त्यांनी सोपं पडतं खूप जास्त. आणि सुकटही असतं माझ्याकडे. सुकटचा पण आम्ही कधी कधी असे मस्तपैकी चटणी बनवून खातो. आणि बोंबलाची चटणी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. जर सर्दी झाली ना तर मस्त रश्श्याची भाजी करायची आणि काला चुरून खायची, खूप फायदा होतो सर्दीसाठी याचा. हे बघा एव्हरीबडी, भाकरी चालू आहे माझ्या इकडे. बघा इकडे एक झाली आहे भाकर आणि दुसरी भाजते. जरा पाहुणे आलेत, म्हणजे सासरे आलेत माझे. आज बनवायची आहे मेथीची भाजी मस्तपैकी रश्शावाली. तर आता मस्तपैकी मी भाकरी बनवून घेते, मग भाजी पण दाखवते तुम्हाला. एव्हरीवन, तर हे बघू शकता तुम्ही. आता ना मी भरलेली मिरची बनवणार आहे. तर भरलेल्या मिरचीसाठी मी हा मसाला रेडी केला आहे, जो मध्ये टाकायचा आहे. तर ह्या बघू शकता मिरच्यांच्या बिया कशा काढून घेतल्या नाही, मिरच्या अशा कट केल्या आहेत मी. आणि हे बघा तुम्ही हा मधला कट बघू शकता, आतमध्ये बिया काहीच नाही ठेवलेल्या, मी सगळ्या अशा चमच्याने काढून घेतलेल्या आहे. आणि हा मसाला रेडी आहे. तर हा मसाला जर सपोज एखाद्याला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, तरच देईन मी. नाहीतर मग काय विनाकारण एवढी लेंदी रेसिपी करण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगून देते मी की भरलेली भेंडी करते, भरलेली मिरची करते. तर आता ही अशी मिरची आहे जे की मी आता बनवणार आहे. हे एव्हरीवन, तर हे बघा मिरच्या अशा फ्राय झाल्या आहे मस्तपैकी, त्याच्यामध्ये हे भरून आणि मस्तपैकी कट करून खायच्या. आता म्हटलं बघू शकता तुम्ही मसाला. भाकरी झाल्या इकडे भाजी निसायचे काम चालू आहे. आणि इकडे आहेत फिश, यू कॅन सी हिअर. आणि फिश फ्राय होता इथे बघा, अशा प्रकारे फिश फ्राय करते मी. एक हाताने करायला ना फार मुश्किल जातं मला. शिट, खाली पडून गेलं. पलटून देते थोडं. तर
यावेळेस ना मासा जरा छोटा होता त्याच्यामुळे सगळे पीस छोटे छोटे आहेत. हे बघा इकडे असे सगळे पीस छोटे छोटे आहेत जरा. हे त्याचा मागचा आहे. खूप छान लागतो हा मासा खायला. तर हे बघा भाजी रेडी आहे. ओळखा पाहू कशाची भाजी बनवली आहे. तर नाव काही सांगणार नाही मी. तर ज्याला कोणाला कळालं असेल प्लीज कमेंट करून सांगा. टाईम काढून कमेंट करून सांगा कसली भाजी आहे सांगा बरं. खूप साऱ्या हिंट दिले आहे बा. त्यात अजून एक हिंट अशी आहे की आता उन्हाळा चालू आहे. तर ना स्पृहाचे पप्पा आत्ताच भाजीपाला घेऊन आले. नुसता पसारा पडला आहे बा. इकडे पालक निसली आहे, इकडे शेपू निसली आहे, इकडे कोथिंबीर पडली आहे जी निसायची आहे. काही त्यांनी बाजारातून आणली, मी ऑनलाईन ऑर्डर केलेली होती. इकडे कचरा पडलेला आहे निसायचा. इकडे मी मेथी नेसली आहे. हे डेट्स पण पडले इथे. ही माती आणली आहे स्पृहासाठी. आता हा सगळा टेबल मला आवरायचा आहे. हे गाईस, तर आता मी भांडे धुते. हे बघा तुम्ही भांडे धुते आणि ऑलमोस्ट माझं काम आवरलंय. आवरण्यात जमा आहे. तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. तर पुन्हा भेटू एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय गाईज.